माहितीये का? काय झालं मी अर्पिता? आणि पवनचे पप्पा हा रेल्वेने गेलता. कुठे गेलता माहितीये का? हो. जमिनीवर ना आकाशात गेलता रेल्वेनं. तुम्हाला खोटं वाटत असलं तर नीट आहे का तुम्ही? आम्ही गेला तिथनं ती आकाशापर्यंत गेला हो. आणि डगापर्यंत पोहोचला आम्ही. पवनचे पप्पा असं ब्रेक दाबत होते. लय पळाली म्हणून मी काय केलं, ब्रेक दाबला. त्यांना काय जमलं म्हणून मी दाबला आणि जाऊन काय सांगायचं तुम्हाला, कुशल जाऊन ती रेल्वे दहाला धडकली रेल्वे. ढगाला धडकली. ती डोस पडला तर कुणी काय वाळू वाटलेला असेल, काय तुमच्या भुईमुग असलेल्या शेंगा असेल, ज्वारी असेल, मीठ असेल, मिरची असेल, ते काय घरात असेल ठेवा ते. झाकून, कारण की हा. काय आम्ही तिथनं आलोय बरोबर का, म्हणजे त्या पावसाला वर यायला लय दिवस लागतात का, लगी लगी येत नाही. लगे येत नाही. 2-3 दिवस लागतील. हा. 3 दिवसात इतका जोरदार पाऊस पडणार आहे ना, लय जोरदार पाऊस पडणार आहे. कारण की रेल्वे धडकली ह्याला ढगाला. हा ते आता बर्फ सगळा खाली येणार आहे. इथूनच तर काय थोडा वेळ लागतोय व्हय. लय वेळ लागते. हो ती खरं खरं. बर्फ इथून खाली पडतोय. त्याच्यामुळं सगळं वाळवलेलं घरात नेऊन ठेवा, नाहीतर भिजलं तर मग आम्हाला काय सांगू नका. परत म्हणसाल तुम्ही ढगाला धडक लावून पाऊस पडला, तसलं काय सांगाल नाही.